आता कुठं बरं वाटणं मायला भुकेनुसार डबरा 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 पडला तर पोटात. हा हा डबरा काय अख्खी गारच पडली होती म्हणा ना. मायला ह्या संजीला कन्व्हिन्स करणं लय अवघड आहे. बापाच्या पोटात अन्नाचं कर नाही म्हणल्यावर पाजर फुटल वाटलं होतं पोरीला, पण कुठचं काय मायला या पंजाबरावालाच ठेंगा दाखवायला निघाली पोरगी. कोणाला तुम्ही इथं झुडपात साप सोडायला आलो. कुठं कुठं सोडला, कुठं दात काढले त्याची, कुणाची सापाची. अच्छा हा. बरोबर लांब आहे ना. तुमची वडा पार्टी चालली वाटतं झुडपात एकट्या एकट्यानं. नाही नाही अहो बोलून चालून खानदानी माणसं आम्ही. अशी खानदानी माणसं रस्त्यात कुठेही उभं राहून असे इंचे मिंचे पदार्थ खात नसतात. आणि त्यात आम्ही डाएट कॉन्शियस. हा एकदम कडक असतं आमचं डाएट. दिसतंय ते. मग आज काय चीट डे आहे काय? हा चीट डे? नाही 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 सुजितराव, तुम्हाला कोणीतरी रॉंग इन्फॉर्मेशन दिलेली. अहो आजपर्यंत आम्ही कुणाला चिटफिट केलेलंच नाही. हा कोणी सांगितलं असेल ना तुम्हाला आम्ही चिट ऐका ना, कशाला आंब्याच्या झाडाला चिंचा लावताय? डाएटला सुट्टी आहे का काय म्हटलं मी? हा ते हे इथे तो पोरगा गाडीला होता ना, तर मग म्हटलं की हे वर्ष 2020 धंदा व्हायला पाहिजे. हो धंदा व्हायला पाहिजे. धंदाच होत नाही कोणाचा. म्हणून त्या गरिबाला मदत, पैशांची मदत गरिबाला खानदानी माणसाने करायला पाहिजे म्हणून आम्ही घेतले वडे. खानदानी माणूस बोलून चालून शेवटी डाएट कॉन्शियस. तर त्यामुळे आमच्यासारख्या खानदानी आणि खास लोकांनी असल्या आम जनतेच्या पोटाची काळजी करणं मॅन्डेटरी आहे. हो म्हणून मग त्या गरिबाचं पोट भरावं म्हणून केवळ आणि केवळ म्हणून आम्ही हे खातो. आंबा पाडायला काय? गणेश एडबाईचा वडा येऊ वासावरनं ओळखतोय आपण. तो बेनं कसला आले गरीब? 4 गाड्या आहेत की. वडा खावा असा वाटला खाल्ला. त्यात कसले बारीक सारीक हिशोब देत बसलाय? कशाला खांदा नाम आणि खाची चटणी घाशीत बसलाय? लई बोल विचारायचे राव तुम्ही. ते सगळं ठीक आहे. मी काय म्हणतो, तर झुडपात खाण्यापेक्षा घरला घेऊन जावं की पार्सल. वहिनी द लिटिल फॅन आहेत या वड्याच्या. हे ते नका 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 कळलं कळ तर मराठीत सांगा. हो हे तुम्ही आता कुठं घरी जाणार आहे का तुमच्या? ते आमचं घर नाही, आमच्या तीर्थरूपांचं आहे. आणि आज तिकडं जायचं का आमचा मूड नाही. हे भारी आहे. आम्ही आमच्या तीर्थरूपांच्या घरी न जाणं भारी आहे. नाही नाही हे तुमचं सेल्फ कॉन्फिडंट, हा हे आपले दम पे हा ऍटिट्यूडच लय भारी आहे. आवडलंय आपल्याला. एक पर्सनल रिक्वेस्ट आहे. तुम्हाला फोन बिन आला आमच्या संजयचा, तर ह्याचं काय सांगू नका. कशातलं? ह्याचं कशाचं? हे वाटायचं ते सांगू नका. हा काय आहे, तुम्हाला खरं सांगतो. डॉक्टरने मला सांगितले नका खाऊ म्हणून. आता पोरीचं काळीच बांधल्यावरती सांगू नका. तुमचं कसं आहे माहिती आहे का? जिलबी सारखं. तर मगाशी तुम्ही म्हटले की तुम्ही डाएट कॉन्शियस आहे. पलटी डॉक्टर वगैरे म्हणजे डॉक्टरने सांगितलं ना कॉन्शियस व्हायला, हेल्थ कॉन्शियस व्हायला डॉक्टरने सांगितलं. आणि आम्ही आपल्या खानदानी माणसं हा हेल्थ बद्दल एकदम जागरूक. हा हेल्थ इज वेल्थ. ते याच्याबद्दल सांगू नका प्लीज. तोंड बंद ठेवायचं आम्हाला काय मिळणार? तोंड बंद ठेवायचं आम्हाला काय मिळणार? नाही 3 होते, 1 गेला. हो
तुम्हाला साहेबांनी बोलवलंय. काय? तुम्हाला साहेबांनी बोलवलंय. आलो रे. आम्ही यावं का? ACP साहेब ये. तनका तनका जरा जरा हे, वारी. काय? हेच की कशी काय आठवण काढली आमची. आम्ही निस्तेच उरत होतो. आता बघा कसा जीवात जीव आलाय. बोला की कशी काय काढली आमची आठवण. या राया गोजम गुंडे नावा परमानं सॉफ्ट माणसाची कशी काय आठवण काढली हा? म्हटलं चला आज गप्पा मारूयात. आयडिया चांगली आहे पण जागा एकदम चंबाट. दुसरीकडे भेटलो असतो की कुठं बसून निवांत गप्पा मारले असते. इथं कशाला उगाच पोलीस स्टेशन मध्ये. कसं आहे आमच्यासारख्या सॉफ्ट माणसाला इथं अनकम्फर्टेबल फील होतं ना. राया गोजम गुंडे त्याला पोलीस स्टेशन मध्ये अनकम्फर्टेबल होता. काही झेपलं नाही बघ. अरे आपल्या घरात कोणी अनकम्फर्टेबल होतं का? विसरलास? इथेच लॉकअप मध्ये तुला धुवून धुवून तुझी पापं स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला होता. अस चौताळलं बघा. झालं गेलं इसरून जावं पुढं पुढं चाला. ACP साहेब लाईफ आहे. प्रत्येकाची येळ येते. आमची आहे तुमची बी येणारच की नाही. बाकी आपलं मत अजून बी तीच. ही जागा चांबाट आहे. कसं आहे राया? डॉक्टरला दवाखान्यात, दारुड्याला मय खाण्यात आणि तुझ्यासारख्या गावगुंडाला इथंच पोलीस स्टेशनातच भेटायचं असतं. याला ओळखत असशील ना? ते आपलं एक घर फोडलं हो परवाच्याला. नेमकं दगडूचा फोटो सापडलाय पोलिसांना CCTV मध्ये. काय रे फुकण्यात दागडे. चूक झाली दादा. कोण आहे? दगडू शिमटे. मंत्री आहे का? फिल्म स्टार का कोण अमेरिकेतनं वगैरे? मंत्री, फिल्म स्टार. अमेरिकेतनं नाही आलाय. घरफोड्या करतो म्हणून तर तुला बोलवलंय. कसं आहे याला शेवटचं तुझ्या अड्ड्याजवळ बघितलंय. तर आया बऱ्या बोलानं सांग तुझा आणि त्याचा काय संबंध आहे? ए शिपी एकदा का सॉप म्हणलं ना तर उगाच कॉपरा नाही मारायचा. आहे का? प्रूफ आहे? पुरावा आहे? नसेल ना तर उगाच तोंडातनं गॅस नाही मारायचा. दाखवलीस लायकी. नाही रा आधी मला शंका होती पण जसा तू रिॲक्ट झालाय, जो काही ॲटिट्यूड झाडलाय त्यावरून कन्फर्म झालंय की तुझं आणि त्याचं काहीतरी कनेक्शन आहे. अहो ACP साहेब आतापर्यंत तुम्हाला आयडिया आली असेलच की राया गौतम गुंडे म्हणजे नावा परमाने सॉफ्ट माणूस. अहो त्याचं काय ACP साहेब आमच्या ऑफिसमध्ये डेली जनता दरबार भरतोय. आडलेले नाडलेले येतात त्यांची गाराणी घेऊन. त्यातलाच एक असला काय नाव म्हणले तुम्ही? हंडू धोंडू आपलं काय दगडू का बिगडू त्यातलाच एक असतं. आता
आमच्या सारख्या सॉफ्ट माणसांनी किती जणांची धबाडी लक्षात ठेवायची बरं? आणि लक्षात ठेवायला थोडीच ते एसीपी रणजित ढाले पाटील आहेत. अहो नुसती थोबाडा बघून कळत नसतं हा चोर आहे का व्हाईट कॉलर आहे काय. म्हणजे तू याला ओळखत नाहीस? मराठीत सांगितलं नाही. नक्की? आता जर का तुम्हाला जर का आवडणारच असेल ना तर नक्की 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 किती वेळा म्हणू मी. हं? तुमचा जर का विश्वासच बसत नसेल ना पुरावा दाखवा. पुरावा दाखवा. प्रूफ? वा राया, कायद्यावरचा तुझा विश्वास वाढलाय हे बघून आनंद झाला. आठवतंय आपण भेटलो होतो त्यावेळी तू हेच म्हणालास, पुरावा आहे का, काय पुरावा आहे. गुड. हो एसीपी साहेब, तुमच्यासारखे कायद्याचे रक्षक जेव्हापासून आम्हाला भेटलेत ना तेव्हापासून आम्ही एकच गोष्ट शिकलो, पुरावा नसेल ना तर थोबाड उचकाटायचं नाही. आता हे बघा ना, माझ्याकडे पुरावा नाही म्हणून मी गप्प आहे. म्हणजे वाघाचे पंजे. आता आपलं तोंड शिवलंय पण याला ना वादळापूर्वीची शांतता समजा. ज्या दिवशी पुरावा सापडेल ना त्या दिवशी कॅटरीना दुराळाचे नुसता दुराळाच. आपल्याला वादळाचं हेच नाव माहिती, कॅटरीना. वादळचे फकस्त वादळ. स्पष्ट बोल रहा है. बोलीन की अहो बोलीन काय, डारकाळी फोडीन. ज्या दिवशी पुरावा मिळेल ना त्या दिवशी पहिली शिकार तुमची. टेक केअर. गॉड ब्लेस. बाकी तोपर्यंत नाव लक्षात असू दे, राया गोजम गुंडे. नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस. येतो. आई, काय झालं? सापडले का डॅडी? नाही. संजय दिस मावळला रात झाली तरी बी अजून आलेले नाहीत बघ. माझा तर डोसक्याचा निस्ता भुका झालाय. कुठवर चालायचं असं कधी म्हणून सांगून जात नाही. त्यात पोटात अन्नाचा कण बी नाही. वरनं आणि फोन बी लागना झालाय त्यांचा. नंबर तर बदलला नसेल त्यांनी परत. आई, तू शांत हो बरं. काही काळजी करू नको, मी त्यांना फोन करते. बघ संजय, लागला? बरं जाऊ देत, तू थांब, मी बघते. नाही संजय, मी भीती की तुझ्या संग. अगं संजय येऊ दे की मला. बरं चल चल. संजय, अगं इथं बी नाही ती. आता कुठं शोधायचं त्यासनी? हिरवी तर इथंच घुटमळत असतात. कुठं गेले काय माहिती. डॅडी, तुम्ही उठून बसा बरं, उठून बसा. नीट नीट. असं कसं? तुम्ही चक्कर येऊन पडला काय? कुठे लागले का तुम्हाला? अगं पोटात अन्नाचं कण नाही खाल्ल्याने कसं होणार? एवढ्या पायऱ्या खालून वर येईपर्यंत माणूस आडवाच होणार ना. डॅडी,
हात जोडते किंवा मी तुमच्या समोर. खाऊन घ्या की काहीतरी. नको पोरी, हात नको जोडू. त्या परीस 2 बोटं जोडून पेन धरून एक सही मार, बस. नाही, मी असलं काही नाही करणार. आम्ही बी नाही खाऊ शकत. अहो असं काय करताय? अगं कल्याणी, हा उपवासाचा नाही, उपोषणाचा पहिला दिवस आहे. हा, म्हणून आडवा झालो. थोड्या दिवसांनी होईल सवय, मग उभं राहील स्वर्गात. काय तर काय बोलताय? हात दे का कल्याणी? अगं तू नको देऊ ग. आहे ना कल्याणी, आता कल्याणी तूच माझा आधार. तरी तुला तेव्हा सांगत होतो, एक मुलगा दे, मुलगा दे. आता आधाराला तोच उपयोग आला असतो. मुली काय उपयोगाचे आहेत? सावकाश. सर्वेश, मी अक्कासारखी वागत नाही म्हणून वाटेल तसं वागशील का माझ्या बरोबर? काय झालं बेबी मावशी? च्यवनप्राशचा डबा संपलाय माझा, कधीपासून सांगतेय. उद्या येताना घेऊन ये. बरं आणतो. हा. संजू, ऐक ना, मी काय म्हणत होते तुला. संजू, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? रडून रडून डोळे सुजल्यासारखे दिसत आहेत. नाही बेबी मावशी, कुठं काय? बेबी मावशीशी खोटं नाही बोलायचं, कळलं का? सकाळपासून बघतीये तुला, काय हालत करून घेतलीये स्वतःची. अगं बाळा, बोल. बोलल्यावर मार्ग मोकळे होतात. संजू, बस इकडं. नाही, माझं ना लय महत्वाचं काम आहे मोनीकडं. मी तिला फोन करून येते. हा? संजू, मोने, हॅलो बिलू नंतर कर. मला सगळ्यात आधी सांग, कल्याणी फूड प्रोडक्ट्सच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे? हे बेनका जीव काढते माझा. फोन करू करू इथं आधीच बुकीने जीव जायला लागलाय आणि फोन करते. माहिती ही पोरगी का काला पत्थर, अजून मी पाजर फुटना. अरे बाप, सकाळपासून नुसत्या वडापावावरती आहे ग. कधी फुटणार हिला पाजर? एक दिवस चक्कर येऊन पडेल ना, त्यावेळेस कळेल. पोटात एवढा डबरा पडायला लागलाय. जाऊ दे, पाणी तरी पिऊ.